मित्रांनो, अक्कलवान कोणाला म्हणता येईल? अक्कलवान बुद्धिवान कोणाला म्हणता येईल? सांगा मला. जो व्यक्ती पुन्हा पुन्हा चूक करत असेल, जो व्यक्ती पुन्हा पुन्हा चूक करत असेल, एकच चूक पुन्हा पुन्हा, त्याला अक्कलवान म्हणता येईल? नाही म्हणता येणार ना. जो व्यक्ती झालेली चूक पुन्हा करत नसेल, जो व्यक्ती झालेली चूक पुन्हा करत नसेल, त्याला अक्कलवान म्हणता येईल. लक्षात ठेवायचं आहे. एक सुविचार आहे इंग्रजीमध्ये, सांगून देतो आहे, देअर इज नो शेम इन फेलिंग अगेन अँड अगेन. द ओनली शेमफुल थिंग इज you are feeling again and again by making the same mistake. So don't repeat your mistakes, create new plans to replace them. असं आहे. मला हे सांगायचं आहे की चुका दुरुस्त करायच्या आहेत, पुन्हा पुन्हा चुका करायच्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी नियोजन करायचे आहेत. हा सुविचार सांगतो आहे. पुन्हा पुन्हा ती चूक करायची नाही. आपण काय करतो? झालेली चूक पुन्हा पुन्हा करतो. एक उदाहरण सांगून देतो की क्लासमध्ये एक मॅडम टीचर शिकवायची आणि त्या वर्गामध्ये एक मुलगा मुलीसारखा बोलायचा. एक मुलगा मुलीसारखा म्हणजे कसं? मी आली, मी गेली असं बोलायचं. आता ते मॅडम असल्यामुळे तिला आला राग आणि त्या मॅडमने म्हटलं की का रे, तू मुलगा असून मुलीसारखा बोलतोस, मी आली, मी गेली. असं नाही चालणार. क्लास संपल्यानंतर त्या मुलाला सांगितलं की तू थांब आणि 100 वेळा, किती वेळा? 100 वेळा. काय रोहित, किती वेळा? 100 वेळा नोटबुकवर लिही, मी गेली नाही, मी गेलो असं लिही. मुलगा प्रामाणिक आणि इमानदारी होता. 100 वेळा लिहिलं त्यांनी, मी गेलो. दुसऱ्या दिवशी मॅडम त्याला विचारते उभा करून, तेव्हा तो मोठा खुश. तेव्हा तो सांगते की हो मॅडम, मी 100 वेळा लिहिलं आणि लिहून झाल्यानंतरच मी गेली, लिहून झाल्यावर गेली. पहा, 100 वेळा लिहिलं, परंतु 100 वेळा लिहून देखील शेवटी बदलाव झाला का? 100 वेळा लिहून देखील तो म्हणाला की 100 वेळा लिहिलो मॅडम, परंतु त्याच्यानंतर लिहून झाल्यावर मी गेली आणि आता आली. तर अशा प्रकारच्या गोष्ट आहे. ह्या लहान लहान ज्या चुका होतात पाहतो आहे, जसं भाजी जळणे, दूध जास्त उकळल्यामुळे खाली सांडणे, नेहमीच अशा चुका होतात. परंतु आपण कधी विचार करत नाही की आज भाजी जळलेली आहे, पाणी आटलेलं आहे, भात जळलेला आहे, दूध गॅसवरून खाली वाया गेलेलं आहे. लक्ष ठेवायला पाहिजे. वन थिंग ॲट अ टाइम, वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले, टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. तर एका वेळी एका कामाकडे बराबर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. एक साधे सब साधे. परंतु आपण काय करतो? एक ना धड भाराभर चिंध्या करतो. असं नाही व्हायला पाहिजे आणि म्हणून काळजीपूर्वक कामं करायला पाहिजे, तेच सांगायचं.